कधी कधी बाहेरचं खाऊन कंटाळा येतो, त्यावेळी घरचं काहीतरी हेल्दी खायचं असतं आणि ते सुद्धा पटकन बनणारं. ही बघा, ही आहे मसाला खिचडी. एकदम टेस्टी, इझिएस्ट ऑफ द इझी रेसिपी आणि तरीही भन्नाट लागते. हिच्यासोबत तुम्ही साधा पापड किंवा लोणचं किंवा सॅलड किंवा जे हवं तुम्हाला आवडतं ते तुम्ही पेअर करू शकता. मी सर्व केलं आहे सॅलड आणि फिशसोबत. चला आपण बघूया ह्याची रेसिपी. ही खिचडी बनते डायरेक्ट कुकरमध्ये, त्यामुळे भांड्यांचाही पसारा होत नाही. चला आपण गॅसवरती कुकर घेऊया. त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल जसं तापलं त्यात मी राई आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे. जसं राई आणि जिरा तडतडलं, मी त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा लांब चिरून म्हणजेच उभा चिरून कांदा टाकलेला आहे. 2 मीडियम आकाराचे टॅमॅटो टाकले आहेत. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. एक उभी चिरून मिरची टाकली आहे. आता ही फोडणी आपण चांगली परतून घेऊयात. जितकी खमंग फोडणी तितकी खिचडी सुपर. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा म्हणजे लहान चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करून ठेवली आहे, ती टाकली. ह्याने खूप छान वास येतो आणि खूप छान टेस्टही येते. आता ही फोडणी आपण एकदा चांगली परतवून घेऊयात. फोडणी चांगली परतली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मी इथे काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये अर्धाच छोटा चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. अगदी आपल्याला फक्त फ्लेवरसाठी हा घ्यायचा आहे, याचंच काही स्ट्रॉंग आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेन्स नको आहे, त्यामुळे फ्लेवरसाठी फक्त मी अर्धा चमचा टाकला आहे. ह्या स्टेपने आपल्या खिचडीची चव अतिशय छान होते. तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप करू शकता, पण टाकलं तर तुम्ही नक्की लक्षात ठेवाल ही खिचडी काहीतरी वेगळी बनली आहे. आता 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 2 चमचे तुरीची डाळ हे तिघांना मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून निथळून ठेवलं होतं. आता हे निथळलेले तांदूळ आणि तुरीची डाळ आपण फोडणीत टाकायची आहे. दुसरी ट्रिक अशी आहे ना, आपण ही जी डाळ आणि तांदूळ टाकलेत ते आपल्याला 2-3 मिनटं आपल्या ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. जेव्हा आपण हे चांगलं परतून घेतो तर ते मसाल्याचा फ्लेवर आपल्या डाळी आणि भातामध्ये एकदम खमंग येतो. आता तुम्हाला जशी खिचडी हवी आहे, जास्त पातळ की नॉर्मल भातासारखी किंवा थोडीशी ओलसर, त्याप्रमाणे आपण त्यात पाणी टाकायचं आहे. मला जास्त सुकी आणि कोरडी खिचडी आवडत नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे. त्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे. आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला ह्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यांनंतर जेव्हा आपण गॅस बंद करतो त्याच्यानंतर लगेचच आपल्याला कुकर ओपन नाही करायचं आहे. त्याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि मगच आपल्याला कुकर ओपन करायचं आहे. ह्यामुळे काय होतं की आपली खिचडी आहे ना, आतमध्येच वाफेमध्ये छानशी खुलून येते, अशी फुलून येते. ती पचपचीत होत नाही, त्यात पाणी राहत नाही आणि त्यामुळे ती अतिशय छान लागते. आता मी कुकर ओपन करते, तुम्ही बघा ही खिचडी कशी दिसते. आहे ना छान. आता हिला हलक्या हाताने मिक्स करून आपण सर्व करू शकता. ही खिचडी म्हणजे तुम्ही लिटरली अगदी खिचडीसारखी नुसतीच अशीच सुद्धा खाऊ शकता. ह्याच्या टेस्टमध्ये काहीही कमी येत नाही. हे पूर्ण अन्न आहे. सेकंडली तुम्ही हिला बटाटा फ्राय, तुम्ही पापड, लोणचं, सॅलड, दही कशासोबतही सर्व करू शकता. मी मसाला खिचडी सॅलड आणि फिश फ्रायसोबत सर्व केली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर डू ट्राय दिस रेसिपी आणि मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. ओके, टिल देन बाय बाय. थँक्यू.